Dear students, welcome in the bridge course of Standard 10. Competency Learning Outcome Statement 8. Activity number 3. It is about read carefully to understand a new concept or idea. What is the first point here? First point is for instruction for teachers and parents or facilitators. Ask the students to read the passage to find out the answers of the questions given at the beginning. Instruction पॅरेंट्सनी किंवा टीचर्सनी काय द्यायच्यात तर जो पॅसेज दिलेला आहे तो वाचून त्याच्या सुरुवातीला जे प्रश्न दिलेले आहेत त्याचे आन्सर्स विद्यार्थ्यांनी शोधण्यासाठी त्यांना सांगायचं आहे. Instructions for students. Read the given passage to find out the answers of the given questions. म्हणजे विद्यार्थ्यांना सूचना काय दिलेली आहे, ते इन्स्ट्रक्शन काय दिलेलं आहे, तर त्यांनी तो पॅसेज वाचायचा आहे आणि जे प्रश्न विचारले त्याचे उत्तरं शोधायचे आहेत. आता लर्निंग ऍक्टिव्हिटी बघा. लर्निंग ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी काय सांगितलंय, रीड द गिवन पॅसेज टू फाइंड आउट द आन्सर्स ऑफ द गिवन क्वेश्चन्स. सुरुवातीला त्यांनी 3 प्रश्न दिलेत आणि त्यानंतर पॅसेज दिलाय. तो पॅसेज कशाविषयी आहे, तर शॉर्ट ब्रेड बिस्किट्स याची बनवण्याची जी मेथड आहे किंवा इन्ग्रेडियंट्स कोणते कोणते लागतात हे त्यांनी या पॅसेजमध्ये दिलेलं आहे. आणि मग तो पॅसेज वाचून आपण केअरफुली काय करायचंय, प्रश्नांची उत्तरं शोधायची आहेत. आपण सुरुवातीला प्रश्नांचे अर्थ समजून घेऊ आणि त्यानंतर तो पॅसेज केअरफुली वाचून काढू आणि समजून सुद्धा घेऊ. बघा, क्वेश्चन नंबर 1. व्हॉट इज द टेम्परेचर नीडेड टू बेक द बिस्किट्स. म्हणजे बिस्किट भाजण्यासाठी किती टेम्परेचरची गरज आहे असा प्रश्न विचारलाय. त्यानंतर क्वेश्चन 2. फॉर हाऊ मच टाइम शुड द बिस्किट्स चिल्ड इन द फ्रीज. म्हणजे किती वेळासाठी ते बिस्किट आपण फ्रीज मध्ये थंड होण्यासाठी ठेवले पाहिजेत. क्वेश्चन नंबर 3. व्हॉट आर द इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स टू बेक शॉर्ट ब्रेड बिस्किट्स. बघ, शॉर्ट ब्रेड बिस्किट जे आहेत जे आपल्याला बेक करून म्हणजे भाजून बनवायचे आहेत त्याच्यासाठी कोणते कोणते इन्ग्रेडियंट्स म्हणजे घटक आवश्यक आहेत. इसेन्शियल म्हणजे आवश्यक आहेत. आता आपल्याला या तिन्ही प्रश्नांचे अर्थ समजलेले आहेत. आपण आता पॅसेज वाचून घेऊया. पॅसेज बघा. शॉर्ट ब्रेड बिस्किट्स. ingredients 125 gram or 4 OZ butter. OZ means OZ is the unit of weight. म्हणजे वजन मोजण्याचे एक माप आहे. नेक्स्ट 55 gram or 2 OZ caster sugar. Then 180 gram or 6 OZ plain flour. हे त्याचे इन्ग्रेडियंट्स म्हणजे घटक सांगितलेले आहेत. आता पुढे बघा मेथड. नंबर 1. हीट द ओव्हन टू 190 सेल्सियस or 375 Fahrenheit. Gas 5. 2. Beat the butter and the sugar together until smooth. 3. Stir in the flour to get a smooth paste. Turn onto work surface and gently roll out until the paste is 1 centimeter half in thick. Number 4. Cut into rounds or fingers and place onto a baking tray. Sprinkle with icing sugar and chill in the fridge for 20 minutes. Number 5. Bake in the oven for 15 to 20 minutes or until pale golden brown. Set aside to cool on a wire rack. आता हा जो पूर्ण पॅसेज दिलेला आहे त्याच्यामधले घटक तर इथे दिलेलेच आहेत. कोणते कोणते घ्यायचे, कास्टर शुगर घ्यायचे, प्लेन फ्लोअर घ्यायचा आहे, बटर घ्यायचा आहे आणि त्यांची मेथड त्यांनी इथे
1 2 3 4 5 5 स्टेप्समध्ये त्यांनी मेथड सांगितलेली आहे. आता आपण इथे क्वेश्चन्सचे आन्सर शोधण्याचा प्रयत्न करूया. बघा पहिला प्रश्न काय सांगितलाय त्यांनी, व्हॉट इज द टेम्परेचर नीडेड टू बेक द बिस्किट्स. हा क्वेश्चन फर्स्ट दिलाय. त्याचा आन्सर्स आपण काय लिहिणार आहोत, इथे बघा मेथडमध्ये फर्स्ट जी नंबरमध्ये जी माहिती दिली आहे ते टेम्परेचर त्याला इसेन्शियल आहे किंवा टेम्परेचरची गरज आहे. हीट द ओव्हन टू 190 सेल्सिअस 375 फॅरनहाइट गॅस 5. This temperature needed to bake the biscuit. Number 2. For how much time should the biscuit chill in the fridge? इथे दिले बघा, चिल हा शब्द दिलेला आहे. चिल म्हणजे थंड करणे. किती वेळ आपण ते बिस्किट फ्रीज मध्ये थंड करायला पाहिजे, तर इथे त्यांनी दिलेलं आहे की चिल इन द फ्रीज फॉर 20 मिनिट्स. आता थर्ड क्वेश्चन बघा, व्हॉट आर द इसेन्शियल इन्ग्रेडियंट्स टू बेक शॉर्ट ब्रेड बिस्किट्स. तर इथे दिलेले हे सगळे तुम्हाला इन्ग्रेडियंट्स त्याच्यामध्ये लिहायला लागतील. त्याचं प्रमाण नाही लिहिलं तरी तुम्ही बटर, कास्टर शुगर, प्लेन फ्लोअर असं लिहिलं तरी त्याचं उत्तर बरोबर येणार आहे. Students, see these answers and write down these answers in your notebook. 3 questions are given there and 3 answers are here. Now look at the practice activity. Read any passage from your textbook to find out the answers of the questions given below the passage. म्हणजे आपल्या टेक्स्टबुक मधून एक पॅसेज दिलाय आणि त्याचे क्वेश्चन्स आणि आन्सर्स आपल्याला क्वेश्चन्स दिलेले आहेत, त्याचे आन्सर्स शोधायचे आहेत. आता सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी डेमो बघा. त्यांनी सॉल्व्ड ऍक्टिव्हिटी डेमो म्हणजे तो आपल्याला पॅसेज, त्याचे प्रश्न आणि उत्तरं हे सर्व त्यांनी इथे सांगितलेलं आहे. फक्त आपण समजून घेऊया आणि रीड करूया. Read the given passage to find out the answers of the given questions. बघा. First question. When was Ruskin Bond awarded with Padma Shri? म्हणजे रुस्किन बॉन्ड बद्दल पॅसेज आहे आपल्याला कळालं आणि प्रश्न काय दिलेला आहे की रुस्किन बॉन्ड यांना पद्मश्री अवॉर्ड कधी मिळालेला आहे. नंबर 2. फॉर विच बुक डिड ही गेट साहित्य अकादमी अवॉर्ड. त्यांना कोणत्या पुस्तकासाठी साहित्य अकादमी अवॉर्ड मिळालेला आहे. नंबर 3. वेअर डिड रुस्किन बॉन्ड लिव्ह. रुस्किन बॉन्ड कुठे राहत होते. असे 3 प्रश्न दिलेले आहेत. आता आपण रुस्किन बॉन्ड विषयी जो पॅसेज दिलाय तो इथे आपण वाचून काढूया. रुस्किन बॉन्ड 1934 is an Indian author of British descent. He lives with his adopted family in Landore, in Mussoorie, India. The Indian Council for Child Education has recognized his role in the growth of children's literature in India. He got the Sahitya Akademi Award in 1992 for Our Trees Still Grow in Dehra. He was awarded Padma Shri and Padma Bhushan respectively in 1999 and 2014. विद्यार्थ्यांनो, आता तुम्हाला या प्रश्नांची उत्तरं शोधणं सोपं आहे, परंतु लक्षात ठेवा की जर तुम्हाला फर्स्ट रीडिंग मध्ये तो पॅसेज समजला नाही तर तुम्ही ते सेकंड रीडिंग करा आणि सेकंड रीडिंग करत असताना त्या प्रश्नांचा अर्थ लक्षात ठेवून ती रीडिंग करा. म्हणजे तुम्हाला प्रश्नांची उत्तरं पण शोधता येतील आणि तो पॅरेग्राफ समजून तुम्ही घेत घेत ते उत्तरं शोधण्याचं काम सुद्धा कराल. आता बघा इथे आन्सर्स दिलेत. आपला पहिला प्रश्न त्यांनी काय दिलेला होता, क्वेश्चन थोडक्यामध्ये इथे दिलेले होते ते बघूया आपण. पहिला प्रश्न दिलाय, व्हेन वॉज रुस्किन बॉन्ड अवॉर्डेड विथ पद्मश्री. तर क्वेश्चनचा आन्सर काय दिलेला आहे इथे बघा. क्वेश्चनचा आन्सर दिलेला आहे इन 1999. त्यानंतर सेकंड क्वेश्चनचा आन्सर दिलाय अवर ट्रीज स्टील ग्रो इन डेरा. म्हणजे त्यांच्या कोणत्या पुस्तकाला साहित्य अकादमी अवॉर्ड मिळाला होता. आणि तिसरा ते कुठे राहत होते, इन लँडोर मसुरी इन इंडिया.
हे असे प्रश्नांची उत्तर इथे दिलेले आहेत. Now look at the next. Extension activity, parallel activity, reinforcement. Read the given news to find out the answers of the given questions. आता एक्सटेन्शन ऍक्टिव्हिटी आणि पॅरल ऍक्टिव्हिटी मध्ये त्यांनी आपल्याला काय केलंय, एक पॅसेज दिलाय आणि त्याचे आन्सर्स मात्र आपल्याला स्वतः शोधून लिहायचे आहेत. आपण आधी सुरुवातीला क्वेश्चन वाचूया. क्वेश्चन नंबर 1. व्हॉट डिड IMD से? म्हणजे IMD चा त्यांनी इथे नंतर लॉंग फॉर्म दिलेला आहे पॅसेज मध्ये. इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट म्हणजेच IMD. आता दुसरा प्रश्न दिलाय, व्हॉट डिड IMD से म्हणजे काय सांगते. नंतर क्वेश्चन 2 बघा, व्हेन विल दिल्ली स्टार्ट रिसिव्हिंग द मान्सून रेन्स. थर्ड बघा, ॲज पर IMD फोरकास्ट व्हॉट विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days. म्हणजे दुसऱ्या प्रश्नाचा अर्थ काय होतो, व्हेन विल दिल्ली स्टार्ट रिसिव्हिंग द मान्सून रेन्स म्हणजे मान्सूनचा जो पाऊस आहे तो दिल्लीमध्ये कधीपासून सुरू होणार आहे. आणि त्याच्यानंतर तिसरा प्रश्न बघा, ॲज पर IMD फोरकास्ट व्हॉट विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days म्हणजे काय पुढचे येणारे 5 दिवस घडणार नाही, कशाच्या म्हणजे IMDच्या अंदाज जो सांगितलाय त्याच्यानुसार. आता बघा आपण हा पॅसेज वाचून काढूया. Weather update, cloudy intermittent. India 1 hour 33 minutes ago. The national capital Delhi is likely to witness pre-monsoon showers on Friday. The India Meteorological Department IMD said, as per the IMD forecast, the conditions for the advance of monsoons over Delhi may not happen at least till the next 5 days. Delhi would start receiving the monsoon rains only by June 29 after a delayed onset over Kerala. असा त्यांनी पॅसेज दिलाय. आता या पॅसेज मध्ये तुम्हाला प्रश्नांची उत्तरं लिहायची आहेत. Now let's see first. What did IMD say? आता IMD म्हणजे इंडिया मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट. आता पहिल्या प्रश्नाचं उत्तर जरा आपलं लॉंग येईल, कारण IMD म्हणजे मेट्रोलॉजिकल डिपार्टमेंट जे आहे इंडियाचं, त्यांचं ते काय म्हणतायत, तर त्याच्यामध्ये ते हा पूर्ण तुम्ही उत्तर पॅसेज लिहिला तरी चालणार आहे. काय सांगता येईल की ॲज पर द IMD फोरकास्ट द कंडिशन फर्दर advance of monsoon over Delhi may not happen at least till the next 5 days. Delhi would start receiving the monsoon rains only by June 29. म्हणजे IMD फोरकास्ट मेट्रोलॉजिकल फोरकास्ट डिपार्टमेंटने जो फोरकास्ट सांगितलाय, जो अंदाज सांगितलाय त्याच्यानुसार पुढचे 5 दिवस तरी मान्सून दिल्लीमध्ये येणार नाही. आणि ते कधी येणार आहे, तर दिल्लीमध्ये ते मान्सून 29 जून च्या आसपास ते येणार आहे, असं तो पूर्ण त्यांनी सांगितलेला आपण आन्सर लिहायचा आहे. सेकंड बघा क्वेश्चन, व्हेन विल दिल्ली स्टार्ट रिसिव्हिंग द मान्सून रेन्स. आता इथे लिहिले दिल्ली वुड स्टार्ट रिसिव्हिंग द मान्सून रेन्स ओनली बाय जून 29. त्यानंतर थर्ड, ॲज पर IMD फोरकास्ट व्हॉट विल नॉट हॅपन टिल नेक्स्ट 5 days. ॲज पर IMD फोरकास्ट the conditions for the advance of monsoons over Delhi may not happen at least till the next 5 days. असे आन्सर्स आहेत. आन्सर्स इथे खूप सोपे आहेत, ते इथे सांगितलेले आहेत. Now see these answers and write down these answers in your notebook. Now let's see last part, evaluation. Ask the student to read the small passages from the textbook to find out the answers of the questions given below the text. म्हणजे विद्यार्थ्यांनीच काय करायचंय, तर आपल्या टेक्स्टबुक मध्ये छोटे छोटे पॅसेजेस घेऊन त्याच्यामध्ये जे क्वेश्चन्स विचारलेले आहेत त्याचे आन्सर शोधायचे आहेत. तर लास्ट बघा, माय टेक अवे
टुडे आय लर्न, मी आज काय शिकलो. या ऍक्टिव्हिटी म्हणजे पूर्ण समजून घेतल्यानंतर, टू फाइंड आउट द आन्सर्स टू द गिवन क्वेश्चन्स बाय स्कॅनिंग फॉर द स्पेसिफिक नीडेड इन्फॉर्मेशन. आता इथे स्कॅनिंग हा शब्द आलाय, तर स्कॅनिंग हा शब्द रीडिंगच्या रेफरन्स घ्यायचा असेल तर त्याचा अर्थ कसा घ्यायचा, तर सखोल वाचन करणे. आणि म्हणजे सखोल वाचन करून स्पेसिफिक म्हणजे त्याच्यामधली जी वैशिष्ट्यपूर्ण जी माहिती आहे ती समजून घेऊन दिलेल्या प्रश्नांची उत्तरे शोधण्यासाठी तुम्ही एबल आहात, असा त्याचा अर्थ झालेला आहे.